आतापर्यंत 70 लोकांनी तक्रार नोंदवली आहे 45 कोटी रुपये. याचा अर्थ असा झाला की 5 ब्रांचेस आहेत आणि ऑनलाईन पण इन्व्हेस्टमेंट होत होतं. म्हणजे काही शेकडो कोटीचा घोटाळा आहे. इट कुड बी 400-500 crores रुपीज फ्रॉड मिनिमम. पण मला असा अंदाज आहे की हा घोटाळा 2000 कोटीपेक्षा जास्त का असेल. इकॉनॉमिक ऑफेन्सिंग आणि कारवाई सुरू होत आहे. ज्यांचे पैसे यात गुंतवले होते त्यांनी लवकरच आपल्या विभागाचा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करावी. एक प्रत इकॉनॉमिक ऑफेन्सिंग येथे पाठवली द्यावी. 2 जे मालक आहेत त्यांच्या संबंधी पोलिसांनी त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस काढण्यासाठी कळवलं आहे. बाकी सगळ्या डिरेक्टर आणि मालक यांच्या विरोधात लवकरात लवकर लुकआउट नोटीस म्हणजे त्यांना हिंदुस्थानाचा बाहेर जाता येणार नाही एवढी कारवाई करतो. ज्या पद्धतीनं लोकांची फसवणूक करत असताना आलिशान कार्यालयात बसून फसवणूक होत होती, कुठेतरी पोलिसांना पण हे समजत असेल ना बाहेरून की या ठिकाणी एवढा मोठा परतावा दिला जातोय की असं कोणाचं लक्ष त्याकडे गेलं नसेल ना. तुमचं गेलं ना माझं गेलं. आणि व्यक्तीचा काही वेळेला लालचमुळे आपण प्रत्येक वेळी पोलिसांना शिव्या देणं हे काही मला पटत नाही. जसं मी एक ताईनं सांगितलं, अरे ताई तुझी मुलगी पैसे कमवते महिन्याला 50,000साठी तिला ओव्हर टाइम करायला आणि तो म्हणतो की मी तुला एका महिन्यात म्हणजे 3 महिन्यात दुप्पट करून देतो. तर आपण आता त्या ह्याच्यात जाऊ नये. पोलिसांनी आता कारवाईला गती दिली पाहिजे, त्याची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे याच्या मागे पहिला तर आजच्या क्षणी तर हात जोडून सांगणार आहे की ज्यांचे पैसे ज्यांनी तक्रार केली आता नवऱ्याला आणि घरी सांगितलं नव्हतं ते राहू द्या, तक्रार आणून द्या. आणि दुसरी गोष्ट की कुठेही वार्षिक 10% पेक्षा वर्षाचं रिटर्न 10% पेक्षा जास्त असेल तर 4 वेळा विचार करा आणि 10 लोकांना विचारून नंतरच मग ते टेलिफोनवर सायबर स्कॅम असो की व्हॉट्सअप असो की प्रत्यक्ष मोठा ज्वेलर रूम. अरे वर्षाला एकदा सोनं घ्यायला जातो त्यावेळी 10 वेळा तर सोनं चेक करतो आणि यावेळी एक दगड देतो तो डायमंड आहे आणि मी त्याला 2 लाख देतो. काळजी घे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.